मुलाखत हे ओबीसी अध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया की दापोली फाटा ते मंडणगड या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? ही पूर्ण दुरावस्था अक्षय कन्स्ट्रक्शनच्या निकृष्ट कामाने आणि वेळ काढू धोरणामुळे झालेली आहे. कुठल्याही प्रकारचं ह्या सर्व्हिस रोडला काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत मेंटेनन्स ठेवलेलं नाही. कधीही सर्व्हिस रोड चांगल्या सुस्थितीत इथं ठेवलेलं नाही. केवळ मंत्री महोदय येणार किंवा एखादा कोणताही मोठा नेता येणार किंवा कुठलाही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टचा जज येणार असेल तर ह्या प्रकारे ही खड्डे बुजवायचं काम तात्पुरत्या स्वरूपात केलं जातं. या रोडसाठी किंवा मुंबई हायवेसाठी हायकोर्ट जजनी 2 वेळा कॉन्ट्रॅक्टरला फटकारलेला आहे. आज मला असं कळतंय की सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ह्या मंडणगड भूमीमध्ये जे काही न्यायालय होते त्याच्या शुभारंभासाठी 16 तारखेला येणार आहे आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री महोदय येणार आहेत. त्यासाठी हे खड्डे बुजवायचं घाट ह्या अक्षय कन्स्ट्रक्शननी ते पण त्यांच्या रूट पुरताच करतायत की जिथून त्यांच्या गाड्या जाणार आहेत तेवढेच खड्डे भरण्याचं काम हे अक्षय कन्स्ट्रक्शन ह्या रात्री 1 वाजता सुरू करत होतं. त्यांच्या गाडीला लाईट नव्हती, कॉन्ट्रॅक्टर त्यांची माणसं नव्हती, सुपरवायझर नव्हता. अतिशय निकृष्ट हे कॉन्क्रीट घेऊन इथं आमच्या भिंगवली आधीच आले होते. आम्ही त्यांना थांबवलंय आणि जसे खड्डे आहेत जसं नागरिक खड्ड्यातनं प्रवास करतात तसे सुप्रीम कोर्टाचे जज असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांनी देखील खड्ड्यातनं प्रवास केला पाहिजे. यासाठी आम्ही ते खड्डे उद्या थांबवलेले आहेत. गणपतीच्या पूर्वी जर हे खड्डे सिमेंटने कॉन्क्रीटने न भरता डांबरीने नाही भरले तर ह्या कॉन्ट्रॅक्टरला खड्ड्यात गाडण्याची तयारी आम्ही सगळ्या तरुणांनी केलेली आहे. ते मंडणगड या रस्त्याची दुरावस्था झाली, तुम्हाला काय त्रास होतो का? त्रास होतो म्हणजे कसं माहिती, आज जागोजागी खड्डे असल्यामुळे आज इथे एवढी परिस्थिती बेकार आहे की मी स्वतः याच खड्ड्यामध्ये माझ्या मिसेसला घेऊन मी पडलो होतो. म्हणजे ज्याचा खड्डे जे पडले त्याचा अनुभव मला चांगला आहे. याची जाणीव मला आहे की माझ्यामुळे मी पडलो, दुसरा पडू नये म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलोय. अजून आणि आपल्या इथले प्रसार हे काय म्हणते काय त्याला लोकप्रतिनिधी हे काही कामाचे नाहीत, कारण त्यांना गरिबाची जाणीव नाही. तुम्ही या ठिकाणी मंत्र्यांचे दौरे असतील तर तात्काळ खड्डे बुजवले जातात असं तुम्हाला वाटतंय काय? मंत्री येतील तेव्हा हे खड्डे बुजवतात, पण जनतेचे त्यांना काही पडलेलंच नाही. अक्षय कन्स्ट्रक्शन जे आहे ते अक्षय कन्स्ट्रक्शनचं जे काम चाललेलं आहे राष्ट्रीय महामार्गाचं हे काम पूर्णपणे चुकीचं आहे. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा जर याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर काय त्याला काय बोलायचं काय नक्की? कारण आता तोंडात शिव्या यायची वेळ आलेली आहे. कारण ह्यांना आता तोंडाने नाही तर काठीने किंवा लाठीने बोलावं लागेल. कारण जर रात्रीच्या वेळेला जर हे खड्डे भरत असतील आणि जर मंत्री आणि जज येणार असतील म्हणून जर ते खड्डे भरले जात असतील तर हे चुकीचं आहे. कारण इथले जे तहसीलदार आहेत ते तहसीलदारांनी त्यांच्याकडे भूमिका मांडावी असं अजूनपर्यंत आम्हाला वाटतंय. कारण तहसीलदार आहेत ते हलगर्जीपणा करतायत. कारण वारंवार त्यांना पत्रव्यवहार देऊन सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय. आणि जे खड्डे भरतायत ते खड्डे फक्त सिमेंट टाकतात, डांबरच्या रस्त्याला सिमेंट टाकून खड्डे भरले जात आहेत. हे योग्य आहे का? हे त्यांना पटतंय का? हे त्यांनी विचार करावा याच्यावरती. जर त्यांनी योग्य तो पर्याय घेऊन योग्य ते खड्डे नाही भरले तर त्यांना आमचा इथल्या मंडणगड तालुक्यातला रहिवाशांचा हिसका काय हा आम्ही त्यांना दाखवणार. कारण इथला जो व्यावसायिक आहे, दूध व्यावसायिक आहे, शेती व्यावसायिक आहे, विद्यार्थी आहे, इथले नागरिक आहेत, त्यांना त्रास होतोय, त्यांना काही पडलेलं नाहीये. पण येणारे जे मंत्री असतील, जज असतील, ह्यांच्यासाठी खड्डे भरले जातात, हे योग्य नाहीये. त्यांना आमचं एकच सांगणं आहे, तुम्ही वेळेत काम पूर्ण करा आणि ते डांबरानेच खड्डे भरा, नाहीतर मग तुम्हाला काठीने लाठीने काय बोलायचं ते आम्ही तुमच्या जवळ बोलू.